नमस्ते. आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि देवी शैलपुत्री याचे पूजन या दिवशी केले जाते. ज्याप्रमाणे देवी शैलपुत्री ही नवदुर्गा आहे, त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये हरतकी ही औषधी वनस्पती सांगितलेली आहे. तर ही औषधी वनस्पती जन्मली कशी? तर जेव्हा अमृतपान चालू होते तेव्हा इंद्राने ते काही थेंब पृथ्वीवर सांडले आणि त्यातून ही हिरडा वनस्पती उगवली. ही मातेप्रमाणे हितकर असते. तरीचे जे ड्राय सीड्स आहेत तेच सेवन करावेत. ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलांना माता नसते तर तिचा सांभाळ ही हिरडा करते, म्हणजेच लहान मुलांचे सर्व विकार. त्याचप्रमाणे मोठ्या माणसांमध्ये देखील अपचन, अतिसार, आव पडणे, मूळव्याध, त्याचप्रमाणे स्किन डिसीजेस, आणखी त्वचा विकार, अर्श, मूळव्याध यामध्ये हिरडा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. जर अर्श, मूळव्याध सुजून दुखत असेल तर त्याचा लेप देखील लावला जातो. हिरडा याचे 7 प्रकार पडतात. त्यामध्ये विजया जो प्रकार असतो तो सर्व रोगांमध्ये उपयुक्त ठरतो. रोहिणी हा व्रणांमध्ये म्हणजेच जखमेमध्ये, पूतना प्रलेपासाठी म्हणजे लेपन करण्यासाठी, त्याचप्रमाणे अमृता हा प्रकार शोधन करण्यासाठी म्हणजे पंचकर्मामध्ये द्वारे शरीरातील शोधन, अभया हा नेत्ररोगामध्ये, नेत्रविकारांमध्ये, जीवंती सर्व रोगांमध्ये आणि चेतकी देखील सर्व रोगांमध्ये उपयुक्त ठरतो. याचे सेवन अशा प्रकारे विविध रोगांमध्ये उपयुक्त ठरते. प्रमेह, कुष्ठ, व्रण, छर्दी याच्यामध्ये उपयुक्त ठरते. हिरडा ही स्वास्थ्य संवर्धक आणि रोगनाशक वनस्पती आहे. औषधात व आरोग्य वाढवणाऱ्या द्रव्यात याचे महत्त्वाचे स्थान आहे आणि नवरात्रीमध्ये देखील याला पहिले स्थान दिले आहे.